भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या आदर्श सार्वभौम संविधानाचे सामुदायिक वाचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर सामुदायिकरित्या वाचन जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश उपाध्यक्ष अंगद जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर जनविकास क्रांती सेनेच्या वतीने उपस्थित महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी अंगद जाधव यांच्यासह संविधानाचे सामुदायिक वाचन केले। सदर प्रसंगी माध्यमांशी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष अंगद जाधव यांनी केंद्रातील केंद्र सरकारने संविधानाचा गैरअर्थ लावून गोरगरीब दीनदुबळे व श्रमिक कामगार वर्गाला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे। अशा वेळी संविधान घरोघरी पोहोचवण्यासाठी आम्ही सामुदायिक संविधानाचे वाचन करीत आहोत असे म्हणाले। त्यानंतर आपले अध्यक्षीय मत व्यक्त करताना विष्णू कारंपुरी महाराज म्हणाले की संविधानाचा आधार घेऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार संविधान हटवण्याचा प्रयत्न करत आहे। हे अत्यंत दुर्दैवी आहे। या संविधान विरोधी व देशद्रोही सरकारला हटवल्याशिवाय जनता जनार्दन स्वस्थ बसू नये। यावेळी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करून संपूर्ण देशवासियांना आता संविधान वाचवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आज जे जनविकास क्रांती सेनेच्या वतीने संविधान वाचनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, याचा उद्देश एकच आहे। संविधानामुळे सत्तेवर आलेला सरकार, संविधानामुळे या सत्तेचं सत्ता भोगत असणारं या मोदी सरकार संविधानाचा ऱ्यास करीत आहे। हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या संविधान सार्वजनिक वाचनातून जनता जनार्दनाने संविधान वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावा, हेच आमचा उद्देश आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी जनजागृती संविधान जनजागृती कार्यक्रमांतर्गत जी मोर्चा निघालेला आहे, त्या मोर्चाला आमचं जनविकास क्रांती सेनेच्या पक्षातर्फे आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि भारताची संविधान उद्देशिका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर त्याचं वाचन आणि पठण करून सर्वसामान्याला देण्यात आलेलं आहे। आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज आणि मी प्रदेश उपाध्यक्ष अंगद जाधव जाहीरपणे तमाम जनतेला जाहीर करतो की भारताचं संविधान हे वाचलं पाहिजे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक देशातलं एक स्वच्छ आणि निर्मळ असं संविधान हे भारताला देऊन एक मोठा पराक्रम विश्वरत्न पराक्रम बाबासाहेबांनी या देशाला दिलेला आहे। परंतु काही जातीच्या नीचकंठ लोकांनी या संविधानामध्ये अनेक प्रकारचे बदल करून इंडियन कोडल कोडमध्ये आणि बांधकाम कामगाराच्या कोडमध्ये अनेक प्रकारचे बदल करून या कामगार क्षेत्रातील कायद्यानुसार या कामगार वर्ग राहिला पाहिजे आणि मालकशाही वर्ग हा मालकशाही वर्गाप्रमाणे राहिला पाहिजे, अशी ह्या तरतूद ह्या कायद्याप्रमाणे ही पाखंड RSSचं बिजावळ पिल्लू करत असल्याचं आमच्या निदर्शनास येत आहेत। आज त्याचा जाहीर आमचा निषेध करून RSS आणि ह्या भाजप बिलावळीचा हा संविधानाच्या निमित्त आम्ही जाहीर निषेध करतो आणि सर्वप्रथम जी 26/11 शहीद झालेले अशोक कामटे साहेब, करकरे साहेब, शिंदे साहेब, साळसकर साहेब यांना आम्ही वंदना देतो। सामुदायिक संविधान वाचन कार्यक्रमास ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी, रेखा आडकी, श्रीनिवास बोगा, विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, प्रसाद जगताप, प्रकाश डोंगरे, राधिका मिठ्ठा, यल्लप्पा गायकवाड, सविता दासरी, आप्पासाहेब पवार, राणी दासरी, आशिष वाघमारे, लक्ष्मी गुंटला, आनंद कोकणे, रंगरेश राजेंद्र, पद्मा मॅकल, लक्ष्मीबाई इप्पा, दानप्पा कुर्ले, सरूबाई, रामबाई माटेपी, लक्ष्मी रच्चा, लक्ष्मी येमूल आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।